आज गेलतो वर्ऱ्याच्या आनंदवन मध्ये। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, उन्हाळा चालू होता की पावसाळा चालू होता म्हणून काही समजू येतच नव्हतं, म्हणूनच उन्हाळ्याला आणि पावसाळ्याला मिक्स करून नाव ठेवू आपण उन्हाळा। पाऊस गेल्यानंतर झडपी स्कूलला झालती सुट्टी आणि हा होय आपल्या गावचा बकासूर। पाऊस गेल्यानंतर निघलो लगेच माडेळीले। मध्ये पोहोचल्यानंतर डायरेक्ट आलो पेट्रोल पंप। इथे भेटला कट्टर इंदू म्हणजेच भूषण भाऊ। पेट्रोल टाकून निघलो वर्ऱ्याले। शिवागिरी टाकून 80-90च्या स्पीडने पोहोचलो वर्ऱ्यामध्ये आणि डायरेक्ट निघलो तहसील मध्ये। तहसील मध्ये पोहोचल्यानंतर डायरेक्ट लागलो अनिकेत त्याच्या कामी आणि 15 मिनिटातच निपटवलं त्याचं काम निपटवून निघलो आनंदवन चौक मध्ये। आनंदवन चौक मध्ये पोहोचल्यानंतर डायरेक्ट आलो श्री झेरॉक्स। काढल्या लवकरच त्याच्या नोट्स आणि निघलो माझ्या कॉलेजमध्ये। कारण मला घ्यायचे होते मित्राकडून मॅन्युअल, टाकले आपल्या बॅगेत आणि निघलो डायरेक्ट आनंदवन साठी। तर पोहोचलो मित्रांनो आनंदवन मध्ये। आनंदवन म्हणलं की आपल्याला नाव एकच आठवते, म्हणजेच बाबा आमटे। त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेली सेवा समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मानपूर्ण जीवन जगता यावं म्हणून त्यांनी या आनंदवन मध्ये आपलं आयुष्य पूर्ण खर्ची घातलं। फक्त 2 झोपड्यांपासून सुरू केलेला हा प्रोजेक्ट आज हजारो लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतर होऊन आहे। तुम्ही इथे येऊन एकदा तरी भेट द्या। एवढं पायदळ फिरल्यामुळे ते भूक तर लागणारच आहे। मग आलो नाश्ता करासाठी। त्यानंतर आमचं काही झालंच नाही, घेतला मग कोण निपटवलं लवकरच कोणले आणि निघलो आनंदवन चौक मधून। छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रॉस करून पोहोचलो रत्नमाला चौक मध्ये आणि निघलो आपल्या माडेळी नाक्याकडे। त्याला लवकरच आपला माडेळी नाका क्रॉस आणि निघलो आपल्या गावाकडे। भेटू मग मित्रांनो समोरच्या ब्लॉग मध्ये।